म्हणजे निरोप घेऊन आले प्रफुल्ल पटेलभाई किंवा असं असं म्हणतात अजितदादा आणि ते सगळे लोक, असं मला वाटतं, बघा तुम्ही विचार करा. म्हटलं काय तर तुम्ही तो जो नितीन पाटील त्याला पाठवलं, त्याचा भाऊ जो मकरंद पाटील त्याला मंत्री करायचं आहे म्हणून त्याचा राजीनामा घेतो आम्ही, त्याला खाली आणतो, तुम्ही राज्यसभेवर जा. मी म्हटलं ठीक आहे, आणि तुम्हाला राज्यसभेवर जायचंच होतं. म्हटलं हे तर बरोबर आहे. अरे पण मी काय तोंड दाखवू, माझ्या ज्या लोकांनी जीवावर उदार होऊन माझ्यासाठी काम केलं, माझ्यावर एवढा विश्वास टाकला, त्या मतदारसंघातील लोकांना मी काय सांगू, ते डोकं फोडून घेतील ना. तुम्हाला सांगतो आजही तिथे जे आहे ना, ते ज्याला स्मशान अवकाळात पसरल्यासारखं जे आहे ना वातावरण माझ्या मतदारसंघात आहे, असं कसं होऊ शकतं. ज्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं ते म्हणतात असं कसं होऊ शकतं, काय एवढे सगळे रडतायत. म्हटलं मी काय सांगू त्यांना, तुम्ही असं करा, 1-2 वर्ष मला द्या, 1.5 वर्ष द्या, मी सगळ्यांना शांत करतो, सगळे व्यवस्थित अपूर्ण कामं पुरं करू, नंतर मी जातो, माझं काय हरकत नाही, पण तेवढं द्या. तर म्हणे तुम्ही अजितदादांना भेटा. अजितदादांना भेटलो, समीर, मी, पंकज, आणि त्यांना सांगा असं असं बसून चर्चा करू म्हणाले. बसून चर्चा काही झाली नाही. सगळंच कन्फर्म की माझं नाव येणार, अजितदादांनी शपथ घेतली, माझंच नाव पहिलं येणार. मी पण आपल्या वाट बघतोय, काय अरे नाव नाही आलं. मग ठीक आहे राहून गेला असेल, शेवटपर्यंत नाव नाही आलं. म्हटलं हो हे तर मोठं गंमत झाली. परत चर्चा सुद्धा नाही, सांगणं सुद्धा नाही. मी सातत्यानं विचारतो तटकरेंना, नाही चर्चा सुरू आहे बघू आपण. प्रफुल्ल भाईंना पण विचारलं, नाही चर्चा कर रहे सोच रहे, नाही आला. आणि हा सगळा प्रकार पुढे झाला.